घेणार आहोत। सुरुवातीला पवार कुटुंबांमध्ये बैठकांचं सत्र हे आजही सुरूच होतं। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती। पार्थ पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये विश्वस्त होण्याची शक्यता। गेल्या 10 दिवसांमध्ये संपूर्ण पवार कुटुंबामध्ये कोणती राजकीय चर्चा नाही। सुनेत्रा काकींची खासदारकी कुणाला मिळेल याबाबतही चर्चा नाही। रोहित पवारांकडून स्पष्ट। 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार। राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील। सुनील तटकरेंकडून स्पष्ट। रामदास कदमांचं वक्तव्य गलिच्छ। आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार आमचा। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तुम्ही मातोश्री सोडली तेव्हा आम्ही कधी विचारलं नव्हतं। तटकरेंचा हल्ला बोल। दादांची राख विझली नव्हती तरी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी तटकरेंवर केली होती। तुमचा पक्ष काय निर्णय घेतो याच्याशी आम्हाला काय, फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर होऊ नये इतकंच मत होतं। कुणावर टीका केली नाही। संजय शिरसाटांचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर। सुनेत्रा काकींमध्ये अजितदादा बघतो। पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा काकींनाच मिळालं पाहिजे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया। 10 तारखेचं प्रेझेंटेशन डिटेलमध्ये असणार। अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनामध्ये शंका। अपघातासंदर्भातील प्रश्न 10 तारखेला मांडणार। रोहित पवारांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण आणि अजितदादांच्या अपघाताबद्दल कुटुंबातील व्यक्तीने बोलणं अधिक विश्वासार्ह। रोहित पवारांच्या बोलण्याकडे माझंही लक्ष। राऊतांची प्रतिक्रिया।